नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 410. मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे मी 17 प्रश्नांना उत्तर देणार आहे. प्रश्न खूप आलेले आहेत, अजूनही मला उत्तरं द्यायची आहेत, पण एका व्हिडिओमध्ये सर्व उत्तरं देता येणार नाहीत. ज्यांना उत्तरं मिळणार नाहीत त्यांनी कृपया स्मरणपत्र पाठवावं, कारण अनेक प्रश्न येतात, त्याचा मला खूप अभ्यास करावा लागतो. ते आपण पाठवलेली कागदपत्र वाचावी लागतात डाउनलोड करून, म्हणून याला वेळ लागतो. त्यामुळे ज्यांना उत्तर मिळणार नाही त्यांनी कृपया स्मरणपत्र पाठवावं. आजसुद्धा माझ्याकडे कमीत कमी 10 ते 15 प्रश्न माझ्याकडे प्रलंबित आहेत, पण मला त्याची उत्तरं आत्ता अजून देता आलेली नाहीत. लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यावरही 2 गोष्टी अजून देखील मला अनेक प्रश्नकर्ते विचारत आहात की माझा फोन नंबर मागतात, माझी भेट कुठे बघतात. तर या सर्वांना मी सांगेन की या संदर्भात आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा आणि व्हिडिओ क्रमांक 405 पहा. त्या 405च्या व्हिडिओमध्ये माझ्याशी संपर्क कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. दुसरी गोष्ट की अजून देखील लोकांना माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब कसं करावं पुष्कळांना माहिती नाही. म्हणजे ते काही व्हिडिओ पाहतात, परंतु माझ्याकडे सुद्धा जे काही अभ्यागत येतात माझा सल्ला घेण्याकरता, मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का? नसेल करा बरं सबस्क्राईब. तर त्यांना सबस्क्राईब कसं करावं हे नेमकं पाहता येत नाही. तसा जुना व्हिडिओ कसा पाहावा हेही त्यांच्याकडून माहीत नसतं. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, या संदर्भात मी पुन्हा एकदा व्हिडिओ करीनच, पण थोडक्यात मी सांगतो की ह्या चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे. आपण एक तर गुगलवर जा किंवा डायरेक्टली यूट्यूबवर जा. यूट्यूबवर जर गेलात तर लिहा @ खूण असते ती कर्मचारी मित्र 1453. पुन्हा मी सांगतो, यूट्यूबमध्ये जा, तिथे लिहा @ कर्मचारी मित्र 1453. सर्चमध्ये गेलात की मग तुमच्याकडे येईल. तर मग त्या स्क्रीनवर उजव्या बाजूला तो स्क्रीन पुढे हे करा, डाउनलोड करा, म्हणजे जेणेकरून जिथे तुम्हाला असं दिसेल कर्मचारी मित्र नाव दिसेल, सबस्क्रायबरची संख्या असेल आणि माझा छोटा फोटो असेल आणि तिथे सबस्क्राईब असे शब्द असतील, तिथे आपण सबस्क्राईब करा. आणि एकदा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मग तिथे सबस्क्राईब्ड शब्द होईल. आणि पुन्हा केव्हाही तरी त्या व्हिडिओ चॅनलला जायचं असेल तर पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबवर जा @ कर्मचारी मित्र 1453. स्क्रीनवर पहा, पुढे स्क्रीन डाउनलोड करत जा. उजव्या बाजूला जोपर्यंत मला कर्मचारी मित्र आणि सबस्क्रायबरची संख्या जिथे दिसेल तिथे जर क्लिक केलं की मग तुमच्या तिथे एक स्क्रीनवर येईल होम, व्हिडिओज तुम्हाला त्या दिसतील, शॉर्ट्स आणि प्लेलिस्ट वगैरे दिसेल. आणि मग त्या व्हिडिओ जर क्लिक केलं तर 409 पासूनचे प्रत्येक व्हिडिओ सिरियलनी पाहता येतील. तसेच प्लेलिस्टमध्ये देखील विषयवार व्हिडिओ कुठले आहेत ते पाहता येतील. असो, आणखीन एक प्रश्नाची उत्तर देण्यास एक खुलासा. गेल्या शुक्रवारी जो मी व्हिडिओ प्रसारित केला त्याबरोबर मी एक आश्वासक प्रगती योजनेचं जे एक शुद्धीपत्रक दिलं होतं त्याची ती अटॅचमेंट दिलेली होती. आता ते शुद्धीपत्रक आहे 7 ऑक्टोबर 2022चं. चुकून मी सांगताना किंवा माझ्या दाखवलं होतं की 7 जानेवारी 2022चं आहे. पण मी ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक त्या व्हिडिओसोबत दिलेलीच होती. पण अनेकांकडून मला ते परिपत्रक किंवा शुद्धीपत्रक मिळावं अशी विनंती करण्यात आली, कमीत कमी 25 ते 30 लोकांनी. काही लोकांचं असं म्हणणं ती लिंक उघडत नाही, पण मी पाहिलं ती लिंक उघडते. आणि आज म्हणून लोकांच्या असं प्रश्नकर्त्यांच्या आणि सर्वांच्या सोयीकरता ते गुगल ड्राईव्हवर जे डॉक्युमेंट म्हणजे तो JR किंवा शुद्धीपत्रक जे अपलोड केलं आहे त्याची लिंक पुन्हा आजच्या व्हिडिओसोबत देतो आहे, जेणेकरून तुम्हाला ते शुद्धीपत्रक जे 7 ऑक्टोबर 2022चं फार महत्त्वाचं आहे आश्वासित प्रगती योजनेच्या बाबतीतलं, तर ते आपण डाउनलोड करून घ्या. चला पुढचा प्रश्न. आता प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे शिक्षक शालेय पोषण आहारामध्ये यांना हे काहीतरी यांना गावकऱ्यांनी पकडलं आणि ज्यांचं म्हणणं की मुख्याध्यापकांनी सांगितलं म्हणून तो पोषण आहार घेऊन चाललेले होते. मग पेपरमध्ये बातमी आली, यांचं निलंबन वगैरे झालं आणि आता पुनर्स्थापना पण झाली सप्टेंबर 23 परंतु त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीच अधीन राहून आता त्यांच्याविरुद्ध दोषारोप पण निर्गमित केलेले आहेत
ज्याच्यामध्ये शालेय पोषण आहार साहित्याची चोरी आणि मग दुसरा आहे बालकांना अध्यापन क्षमतेचं न करणं, पूरक अतिरिक्त शिक्षण न देणं, पालक सभा न घेणं आणि जिल्हा परिषद वर्तणुकीचा भंग केला आहे वर्तणूक नियमांचा. असे दोषारोप फार गंभीर आहेत आणि तरी यांचं म्हणणं आहे की आपण यांना बचाव कसा करावा. तर आपल्याला दोषारोप आपल्याविरुद्ध गंभीर आहेत आणि त्यामुळे आपल्याला शिक्षाही होणारच आहे. फक्त आपल्या दोषारोपाचं गांभीर्य कसं काय आहे. आणि आपण म्हणता मुख्याध्यापकांनी सांगितलं त्याप्रमाणे, त्यामुळे तरी मुख्याध्यापकांनी एखादी चोरी करा म्हणून चोरी करणं काही योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून केलं त्यामुळे आपला काही दोषारोप कमी होत नाही. पण मी आपल्याला सांगेन की याकरता आपण शक्यतो प्रयत्न करा, बचावाचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला जी दिलेली शिक्षा आहे ती कदाचित कमी होईल. पण आपल्याविरुद्धचे दोषारोप गंभीर एवढे आहेत की शिक्षा फार जबर होण्याची शक्यता आहे. चला प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे 12 जुलै 2024ला एक शासनाने सामान्य प्रशासन विभागाने एक अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भात एक शासन निर्णय निर्गमित केला. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हा जो शासन निर्णय तो जरा यांना समजून सांगावा. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्याच अखत्यारीमध्ये जी का पदं असतात त्यांच्या संबंधितल्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भात आहे. आता काय प्रत्येक आपल्याला माहिती आहे प्रत्येक कार्यालयामध्ये किती पदं आवश्यक आहे याचा एकंदर तिथला कामाचा बोजा लक्षात घेऊन आकृतीबंध तयार केलेला आहे. तर सामान्य प्रशासन विभागाचा आकृतीबंध झाला 17 जानेवारी 2023मध्ये मंजूर झाला आणि त्या आकृतीबंधामध्ये असं सांगितलं की तिथे जी डी वर्गाची जी पदं आहेत ती पदं मात्र सुपरिणमी करावी, म्हणजे ती आकृतीबंधात दाखवलेली नाहीत. आणि त्यानंतर ती जर पदं जेव्हा ती रिक्त वगैरे होत असतील ती पदं संपुष्टात यावीत आणि मग काय जरूर असेल तर बाह्य यंत्रणेकडून ती मंजूर करून घ्यावीत, भरून घ्यावीत, अशा पद्धतीचा निर्णय आधी झालेला होता. पण आता त्याच्यामुळे काय झालं, पदच काही नसल्यामुळं अनुकंपा तत्वावरील नियुक्ती लोकांना जर द्यायची असेल तर ड वर्गाची काही पदच नव्हती आणि त्यामुळे ड वर्गाच्या पदं नव्हती. त्यामुळे काय केलं त्यांनी की ह्यांना पहिलं जी म्हटली होती डी वर्गाची पदं रिक्त झाल्यावरती यांच्याकडून जी भरून करायची होती बाह्य यंत्रणेकडून त्याला भरण्याबाबत सूट दिली. म्हणजे पद जर रिकामं झालं तर ते पद भरलं जाईल, त्याला बाह्य यंत्रणेकडून नाही. आणि त्यामुळे काय झालं एकंदर तिथे 40 पदं रिकामी आहेत आणि आपल्याला माहिती आहे की 40 पदं जी रिकामी आहेत तिथं 20% पदं अनुकंपा तत्वावरील नियुक्तीने भरली जातात. म्हणजे 40 पदं जी रिक्त होतात की जे पूर्वी आकृतीबंधामध्ये म्हटलं होतं की ती पदं संपुष्टात येतील वगैरे, तर त्याला इथे अपवाद करण्यात आला आहे आणि त्यामुळे आता 40च्या 20% पदं जी असतात म्हणजे अनुकंपा तत्वावरील म्हणून 8 पदं अनुकंपा तत्वावरील नियुक्तीने भरली जाऊ शकतात. म्हणजे सामान्य प्रशासन विभागाच्या त्यामध्ये जी विभागामध्ये जर काही मृत झाले असतील आणि तिथे जर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दे असेल तर या पदाच्या अगेन्स्ट त्यांची भरती करता येऊ शकेल. मला खात्री आहे की हे सोनकांबळे म्हणून जे आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला, त्यांना या उत्तराने समाधान झालं असेल. चला प्रश्न क्रमांक 3. हे संघटनेचे सचिव आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं तर खूप त्यांना फायदा वगैरे मिळत असतो आणि त्यांनी अनेकांना देखील याचा फायदा आणि त्याबद्दल त्यांनी माझे आभार मानले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आता त्यांचे 3 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे की एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला तर तो 4 महिन्याच्या पूर्वीपासून म्हणजे मार्च महिन्यापासून मंजूर करता येईल का? तसा राजीनामा मंजूर करता येणार नाही. ज्या दिवशी मंजूर केला त्या दिवशी किंवा राजीनाम्यामध्ये जे पत्र नमूद केलं असेल त्या तारखेपासून मंजूर केला जाईल. आता पुढचा त्यांचा दुसरा प्रश्न आहे की एखादा कर्मचारी सेवेत आणि अर्धांगवायू त्या कर्मचाऱ्याला सेवेत असताना झाला तर त्याची काही हालचाल नाही आणि आता त्याच्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त होईल का? तर मी आपल्याला याच्या सांगेन की या संदर्भात 1-2 व्हिडिओ केलेत. व्हिडिओ क्रमांक 334 आणि 336. इथे असं म्हटलं आहे एक पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट केलेला आहे आणि त्या ॲक्टच्या संदर्भामध्ये असं म्हटलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला जर सेवेत असताना अशी काही जर डिसॅबिलिटी आली, असं अपंगत्व आलं तर त्या कर्मचाऱ्याला काढून टाकू नये. शक्य झालं तर त्याला दुसरी काही पोस्ट देता येतील तर पोस्ट द्या. पोस्ट जर काही देता येत नसेल तर त्याच्यासाठी सुपरन्युमरी पोस्ट करा आणि त्याला सेवेत कायम ठेवून द्या.
तर म्हणून आपण जर पाहिलं 334 आणि 336, तर 336 बरोबर या संदर्भात केंद्र शासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत 7 सप्टेंबर 2020ला, त्या देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे. ते केंद्र शासनाच्या सूचना पहा. अशा सूचना राज्य शासनाकडून आलेल्या नाही आहेत, पण या सूचनांच्या आधारे आपल्याला त्या कर्मचाऱ्याला सेवेत ठेवण्याच्यासाठी आपल्याला न्यायालयात भांडता येईल. आता मी सांगितलं त्याप्रमाणे अर्धांगवायूने जर अनफिट झालेला असेल तर अशाला त्याला एक पर्याय आहे, त्याला पेन्शन घेता येतं. पण त्याला पेन्शन घेतलं म्हणजे काही त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. त्यामुळे त्याला सेवेत राहता आलं तरच उपयोग आहे. पण या ठिकाणी त्याला जर सेवेत ठेवून घ्यायचं असेल तर याकरता आपल्याला सर्वसाधारणपणे विभागाकडून याला काही न्याय मिळेल असं नाही. त्याला आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल. तेव्हा आपण व्हिडिओ 334, 336 पहा. विशेषतः 336 त्याच्या ज्या अटॅचमेंट दिलेल्या आहेत, ज्या आपल्याला गुगल ड्राईव्हवर करून त्याची लिंक दिलेली आहे, त्या डाउनलोड करून घ्या, एक रिप्रेझेंटेशन द्या, आणि नाही दिलं तर मग मॅटमध्ये जाण्याच्या संबंधी विचार. त्यातला एक आणखीन उपप्रश्न आहे की हे कर्मचारी अर्धांगवायूने झाल्यामुळे त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळेल का? अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कोणाला? सेवेत असताना कर्मचारी दिवंगत झाला तर. हा कर्मचारी काही दिवंगत झाला नाही, त्यामुळे त्याला काही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. आता त्याच्यामध्ये त्याने आणखीन एक म्हटलं की विभागीय चौकशी न करता वार्षिक वेतनवाढ 2 वर्षापर्यंत थांबवली असेल, अशा कर्मचाऱ्याची पदोन्नती डावलली आहे. आता कारण तो 2016ला पात्र होता, 2021मध्ये नोटीस दिली व 2023ला शिक्षा दिली. आता या संदर्भात आपण पाहिलं पाहिजे की पदोन्नती आपण म्हणतात 2016ला पात्र असेल तर त्यावेळेस त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली होती का? विभागीय चौकशी सुरू झाली असेल म्हणजे दोषारोपपत्र दिलं असेल तर त्याची जे प्रकरण असेल ते पदोन्नती समितीचे जे निष्कर्ष सीलबंद लकोट्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये विभागीय चौकशी संपल्यानंतर मग ते उघडलं जातं. आता आपण 2016ला म्हटलं, पण त्याची विभागीय चौकशी आता पूर्ण झालेली दिसते आणि म्हणून झाल्यानंतर त्याला शिक्षा दिलेली आहे आणि शिक्षा दिलेली आहे ती 2023ला शिक्षा दिली आणि त्यांच्या 2 वर्षाच्या वेतनवाढी थांबवलेल्या आहेत. म्हणजे शिक्षेचा अंमल चालू आहे. त्यामुळे शिक्षेचा जोपर्यंत अंमल संपत नाही तोपर्यंत त्याला पदोन्नती दिली जाणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी एक मंत्रालयीन विभाग आणि आयुक्त मनपा यांना एक 22 जुलै 2024चं पत्र दिलेलं आहे. हे जे पत्र जे दिलेलं आहे तर या संबंधात सफाई कामगारांच्या मुलांना ज्या अनुकंपा तत्व म्हणजे वारसा हक्कांना अनुकंपा तत्व देय असते. सर्व प्रश्न ज्या कर्मचारी मित्र हा व्हिडिओ पाहत असतील, प्रश्नकर्ते किंवा इतर, त्यांनी लक्षात ठेवलं म्हणजे अनुकंपा तत्वावरील जो कर्मचारी दिवंगत झाला दिली जाणारी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वेगळी आणि सफाई कामगारांना जी अनुकंपा नियुक्ती दिली जाते ती वेगळी असते. सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये ज्यांच्याकडे पिढी सफाई कामगारच केले जातात, ज्याच्यात मेहतर असतात, वाल्मिकी असतात, अशांकरता पूर्वी एक लाड समिती नेमलेली होती आणि त्या समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी राज्य शासनातर्फे किती वर्षापासून केली जात आहे आणि तिथे सफाई कामगारांच्या मुलांनाच पुन्हा सफाई कामगार म्हणून दिलं जातं. त्यालाही देखील अनुकंपा म्हटलं जातं, पण ती अनुकंपा दिलेली वेगळी आहे. तर ह्यामध्ये ते मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे काय 12 जुलै 2024ला जे पत्र पाठवलं आहे ते पत्र मला या सागर शिंदे यांनी पाठवलं आहे आणि साहजिकच त्यांचं म्हणणं आहे की यासंबंधी काहीतरी माहिती मिळेल. तर ह्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? हे पत्र आहे, हे परिपत्रक वगैरे काढलं नाही. या परिपत्रकामध्ये पूर्वीचे काही संदर्भ जे दिलेले आहेत, पण या संदर्भामध्ये त्यांनी एक म्हटलं आहे उच्च न्यायालयाचा निर्णय देखील, पण तो देखील या सागर शिंदेंनी यांच्याकडे पाठवला नाही. असो, 12/7/24चं जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये काय त्यांनी म्हटलं आहे, उच्च न्यायालयाने जो न्याय निर्णय दिलेला आहे त्या निर्णय म्हणजे तो 24/7/2024ला निर्णय झाला. त्याच्याप्रमाणे वाल्मिकी, मेहतर व भंगी या जातीतील सफाई कामगारांसोबतच अनुसूचित ज्ञाती व नवबुद्ध प्रवर्गातील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती द्यायची आहे असं 12 जुलै 2024च्या पत्रात नमूद केलेलं आहे.
म्हणजे थोडक्यात मगाशी मी सांगितलं वाल्मिकी मेहतर व भंगी या जातीतील सफाई कामगारांच्या मुलांना वारसाना ती देतीच आहे. पण याबरोबरच अनुसूचित जाती व नवबुद्धाती वर्गातील सफाई कामगार जे असतील त्यांना देखील वारसा हक्काने नियुक्ती द्यायची आहे असं या 12 जुलै 2024च्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. चला पुढच्या प्रश्नावर करूया. प्रश्न क्रमांक 5. सेवानिवृत्त हे वरिष्ठ लिपिक सेवानिवृत्त होऊन 25 महिने झाले. सेवानिवृत्तीच्या दिवशी हे निलंबनाखाली होते, त्यामुळे त्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जात आहे. दोषारोपपत्र 24 जानेवारी 2022ला दिलं. त्यांनी उत्तर दिलं आहे, पण अजून विभागीय चौकशी बाबतीत कुठलीच प्रगती झालेली नाही. आणि म्हणून त्यांनी एक परिवहन आयुक्तांना 24/7/2024चा अर्ज केला. त्याची प्रत माझ्याकडे होती. मी परिपत्रक पाहिले आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः निवृत्ती विधानकांच्या जर विभागीय चौकशीची प्रकरण असतील ती तातडीने पूर्ण करावी असं शासनाने 21 फेब्रुवारी 2015चे एक परिपत्रक काढलेलं आहे. आणि त्या परिपत्रकात असं म्हटलेलं आहे की 6 महिन्याच्या आत म्हणजे सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ही चौकशी पूर्ण होणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तो निलंबन कालावधी देखील ठरवला पाहिजे. आता म्हणून हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. प्रश्नकर्ते श्री कुलकर्णी यांना मी सांगेन की पुन्हा एकदा निवेदन म्हणा आणि या निवेदनामध्ये शासन परिपत्रक जे मी म्हटलं आहे त्या परिपत्रक नमूद करा. ते देखील परिपत्रक जोडा परिवहन आयुक्तांना आणि त्यांना सांगा जर याच्यामध्ये पुढील तातडीने कारवाई झाली नाही तर मला न्यायालयात जावं म्हणजे मॅटमध्ये जावं लागेल. चला पुढच्या प्रश्नावर करूया. प्रश्न क्रमांक 6. हे वर्ग 3चे कर्मचारी निलंबन करण्यात आलं होतं आणि 6 महिन्यानंतर निलंबन रद्द करण्यात आलं. निलंबन कालावधी कर्तव्यकाळ म्हणून धरला गेला व निलंबन काळातील वेतन व भत्ते देण्यात यावेत असा वरिष्ठांचा आदेश देखील आला. परंतु या प्रश्नकर्त्यांचं असं म्हणणं आहे की निलंबन कालावधीत हा कर्मचारी मुख्यालयात हजर नव्हता म्हणून त्यांना वेतन व भत्ते देता येतील का? तर त्याला वेतन भत्ते दिले पाहिजे, दिले जातील. तो मुख्यालयात हजर असला पाहिजे. हे कशी अट आहे? निर्वाह भत्ता देण्यासाठी ते मुख्यालयात हजर असला पाहिजे. निर्वाह भत्ता देताना तो जर मुख्यालयात तेव्हा तुम्ही निर्वाह भत्ता दिला किंवा नाही मला कल्पना नाही. पण जर वरिष्ठ अधिकारी म्हणजे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी तो निलंबन काळ हा कर्तव्यकाळ म्हणून धरला आहे आणि वेतन भत्ता द्यावे असे त्याचे आदेश दिले असतील तर ते वेतन भत्ते त्याला दिले पाहिजेत. तो त्याचा मिळवण्याचा हक्क आहे. तसं दिलं नाही तर त्याच्यावर अन्याय होईल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. पहिल्या पत्नीपासून 2 मुले असतील आणि पत्नी मयत झाली, दुसरे लग्न केले, नंतर त्या पत्नीकडून मूल झाले तर त्याला काढले जाईल का? तर मी पुन्हा अनेक वेळा मी सांगितलं की याबाबत जे कर्मचारी 2005 पूर्वी लागलेले आहेत 28/3/2005 पूर्वी त्यांना हा लहान कुटुंबात प्रतिज्ञा याचा काही हा लागूच नाहीत हे प्रतिज्ञापन नियम. आपण ज्या अर्थी 2 मुलं पहिली आपली पत्नी होतील त्यामुळे आपली जी नेमणूक असेल ती बहुतेक 28/3/2005 पूर्वीचीच असल्यामुळं आपल्याला आपल्या नोकरीवर कुठल्याही प्रकारची गदा येणार नाही. शासनाने तर पुढं असंही निश्चित केलेलं आहे की या जर एखादा कर्मचारी लागल्यानंतर जरी त्याला 28/3/2005 नंतर तिसरं अपत्य झालं तरी याबाबत काय कारवाई करावी याबाबत शासनाचं धोरण ठरलेलं नाही. याबाबत जे शासनाने एक उत्तर दिलं आहे ते उत्तर मी अनेक वेळा गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे. तर या संदर्भात जर आपण पाहिलं असेल तर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा नसेल केलं तर करा. आणि मग त्या ठिकाणी मग सुरुवातीला सांगितल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन याच्या संदर्भामध्ये जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ जर पाहिले तर तिथे शासनाने दिलेलं उत्तर देखील आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला प्रश्न क्रमांक 8. विभागीय चौकशी सुरू होऊन 5 महिने झाले फक्त 50% निर्वाह भत्ता मिळत आहे. तसेच 7व्या वेतन आयोगाच्या रक्कम मिळाली नाही ती कधी मिळेल? तर पहिल्यांदा आपल्याला सांगायला पाहिजे की आपल्याला चौकशी सुरू निलंबन झालं आहे, अजून आपण निलंबन आहे असं दिसतं आहे आणि मग 50% जो निर्वाह भत्ता आहे तो तुम्हाला 50% निर्वाह भत्ता काही जो देय आहे ते काही बरोबर नाही. 50चा 3 महिन्याच्या वर जर निलंबन चालू राहिलं आणि निलंबन चालू झाल्यानंतर विभागीय चौकशीचा विलंब करण्यास जर कर्मचारी जबाबदार नसेल तर त्या 50%मध्ये 25%
वाढ केली जाते. याच्यासाठी जॉईनिंग टाईम जे रूल आहेत आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा ज्याला म्हटलं आहे की जॉईनिंग टाईम पदग्रहण अवधी वगैरे जे नियम केलेले आहेत त्या नियमाच्या नियम 68च्या तरतुदीप्रमाणे आपल्याला 75% निर्वाह भत्ता मिळावा. याच्यासाठी आपण अर्ज करा, आपल्याला मिळेल. आपल्याला आपण ज्या 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्याची रक्कम मिळाली पाहिजे. 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या वेतनाची हप्त्याची रक्कम नुकतीच शासन निर्णय निर्गमित केला आहे. आपण जर मला सर्व डिटेल पाठवलेत, निलंबन केव्हा झालं काय नाही वगैरे, नियुक्ती केव्हा झाली वगैरे, तर याबाबत 5व्या हप्त्याची रक्कम आपल्याला केव्हा मिळेल यासंबंधी मी अधिक खुलासा करू शकेन. चला, प्रश्न क्रमांक 9. अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यास सफाई कामगारपदी नियुक्ती देता येईल का? मगाशी एका प्रश्नाला मी उत्तर दिलं. सफाई कामगार जे आहेत ते मगाशी सांगितलं वाल्मिकी मेहतर वगैरे मंडळी आहेत, त्यांना लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे त्यांच्याच कुटुंबियांना जे वारस असतील त्यांनाच अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्या. त्यामुळे सर्वसाधारण कर्मचाऱ्याला सफाई कामगाराची जी पदावर जे पद सध्या वाल्मिकी मेहतर वगैरे या समाजातून येणाऱ्या लोकांनी सध्या त्या पदावर आहेत, त्या पदावर त्यामुळे जर रिक्त पद असेल त्या अनुकंपा तत्वावर पदावर नियुक्ती देणं योग्य नाही. चला, प्रश्न क्रमांक 10. सेवेत असताना एखादा कर्मचारी अनफिट झाला तर काय? मी मगाशी एक उत्तर दिलं. एक कार्तिक लगड म्हणून यांनी प्रश्न विचारला. व्हिडिओ क्रमांक 334 व 336 पहा. या दोन्ही व्हिडिओमध्ये जे न्याय निर्णय दिले ते वाचा, त्याचा अभ्यास करा आणि केंद्र शासनाने ज्या सूचना दिल्या त्या देखील पहा. आणि मग त्यानंतर जर आणखीन काही आपल्याला शंका असेल तर विचारा. अर्थात एखादा कर्मचारी अनफिट झाला तर त्याला अनफिट डिक्लेअर करून त्याला पेन्शन घेण्याचा पर्याय आहे मेडिकल सर्टिफिकेट वगैरे घेतल्यानंतर. पण त्यामुळे काय, त्याला नंतर काही मिळणार नाही. त्याप्रमाणे जर तो त्याला मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे डिसॅबिलिटीज ॲक्ट जो 2016 आहे त्याप्रमाणे तो कर्मचारी सेवेत राहिला तर त्याला निश्चितच फायदा होईल. तेव्हा त्या दृष्टीने विचार करा. प्रश्न क्रमांक 11. एक रॉकी 7498 या नावाने यांनी प्रश्न विचारला. हे निश्चितच प्रत्येक व्हिडिओ पाहतात त्यांनी बारकाईने मध्यंतरी मी व्हिडिओ क्रमांक 324 व 318 मी डिलीट केले आणि हे डिलीट केलेले साहजिकच यांच्या लक्षात आलं की ह्यांनी डिलीट का, म्हणून त्यांनी मला प्रश्न विचारला 318 आणि 324 का डिलीट केले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मी का डिलीट केले. 318 324मध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भात होते आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना एक अट आहे 31/12/2005 नंतर जर तिसरं अपत्य त्या दिवंगत कर्मचाऱ्याला असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. ही घातलेली जी अट होती ती काशाबाई विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय बेंचने ही अट अवैध ठरवली होती. आणि पण ही अवैध ठरवली होती आणि त्यानंतर त्याचा आधार घेऊन मॅटनी देखील ही अट अवैध आहे आणि म्हणून त्याप्रमाणे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यावी अशा संबंधीचे मॅटनी निर्णय दिले होते. पण त्यानंतर उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य खंडपीठाने हे काशेबाईमधला जो निर्णय आहे तो फक्त त्या प्रकरणापुरता मर्यादित आहे. त्यामुळे ती जी अट घातलेली आहे 31 डिसेंबर 2005 नंतर तिसरं अपत्य असलं तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही, ही अट वैध आहे असा त्रिसदस्य समितीने निष्कर्ष काढला आहे. त्यावर देखील मी व्हिडिओ केला आहे आणि हा जर 324 318 कोणीतरी व्हिडिओ पाहतात आणि मग त्यांच्या आधारे ते अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी अर्ज करतात आणि काही ठिकाणी मॅटमध्ये देखील जाऊ शकतील आणि त्यांची त्याची काही फसवणूक होऊ नये, कारण त्याचे मॅट काही आता न्याय तसा निर्णय देणार नाही आणि म्हणून मी हे 318 व 324 डिलीट केले. चला, प्रश्न क्रमांक 12. विभागीय चौकशी 2020मध्ये पूर्ण झाले. चौकशी अहवाल देखील 2020मध्ये सादर झाला आहे पण अंतिम शिक्षेचा आदेश नाही. आपण म्हटलं आहे चौकशी अहवाल 2020मध्ये सादर केला आहे, आपल्याला त्याची प्रत मिळाली होती का, आपण त्यावर निवेदन दिला, हे केलं नाही. पण शासनाच्या सूचनांप्रमाणे चौकशी अहवाल झाल्यानंतर जिथे MPSCचं कन्सल्टंट करावं लागत नाही, म्हणजे महाराष्ट्र पब्लिक लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावाच लागत नाही, तिथे चौकशी अहवाल झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत निर्णय घेतला पाहिजे आणि जिथे असा सल्ला घ्यावा लागतो तिथे 3 महिन्यात निर्णय घेतला पाहिजे, म्हणजे आणखीन 1 महिन्यामध्ये. आपल्याला जर इतके दिवस झाले असतील
तर या संदर्भात आपण मगाशी मी जे सांगितलं, आपण आता सेवानिवृत्त आहात किंवा मला माहिती नाही, पण सुरुवातीच्या एका प्रश्नाला मी उत्तर देताना सांगितलं, सेवानिवृत्ती जे कर्मचारी असतात त्यांच्या पेन्शनच्या बाबतीत शासनाने 2015मध्ये जो निर्णय काढलेला आहे, त्या निर्णयाप्रमाणे ही जी चौकशी आहे, कुठली विभागीय चौकशी सेवानिवृत्तीच्या बाबतीमध्ये, ही तातडीने पूर्ण केली पाहिजे. आणि त्यासंबंधीचा एक शासन निर्णय पण देखील जो दिलेला आहे, ज्याचा उल्लेख मी मगाशी सुरुवातीला केला. त्यामुळे आपल्याला जर आपण शासन जे परिपत्रक आहे 21 फेब्रुवारी 2015चं जे गुगल ड्राईव्हवर मी अपलोड केलं आहे, ते परिपत्रक घेऊन पुन्हा एकदा अर्ज करा आणि नाहीतर मग न्यायालयात द्यायची दाद मागण्याची तयारी ठेवा. चला प्रश्न क्रमांक 3, 2 वेतनवाढी कायमस्वरूपी बंद होण्यास मानवी दिनांक मिळेल काय? या संदर्भामध्ये नुसता असा प्रश्न किंवा कॉमेंट देऊन मला उत्तर देता येणार नाही. ते यासंबंधी सविस्तर खुलासा करावा. कर्मचारीला केव्हा विभागीय चौकशी झाली, शिक्षेचा आदेश केव्हा मिळाला, आता मानवी दिनांक कुठला मानवी दिनांक माहीत आहे वगैरे तर दिला तर मी उत्तर देऊ शकीन. प्रश्न क्रमांक 14, सेवा ज्येष्ठता नियम 21 जून पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना लागू आहेत का? तर निश्चितच लागू आहेत. आपण जर सेवा नियम जर पाहिलेत 21 जून 2021चे, तर त्याला सुरुवातीला मिळालं आहे, दिस रूल शॅल कम इन टू फोर्स ऑन 21 जून 2021 अँड सिनियरिटी ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट्स इन ऑल पोस्ट कॅडर अंडर दीज रूल्स मेकिंग कंट्रोल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट शॅल देअर आफ्टर बी रेग्युलाइज इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दीज रूल्स. त्याप्रमाणे या नियमाप्रमाणेच सेवा ज्येष्ठता ठरवली जाते. त्यामुळे थोडक्यात नियम लागू आहेत. चला पुढच्या प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 15, हे या कुशल कारागीर म्हणून लागलेले आहेत. यांना मागे देखील उत्तर दिलं होतं. यांनी माझ्याशी संपर्क देखील साधला होता आणि त्यांनी काही डॉक्युमेंट पाठवलेली आहेत. हे रमेश गावडे म्हणून आहेत. हे आरोग्य सेवाच्या परिवहन विभागामध्ये काम करतात आणि त्यांची पहिली नियुक्तीचा आदेश 22 एप्रिल 2021ला झाला. त्यानंतर ती नियुक्ती आदेश कॅन्सल केला वगैरे. त्याचे सर्व मी काही या व्हिडिओमध्ये सांगत नाही, पण ह्याच्यामध्ये निश्चितच त्यांच्यावर त्यांनी जी सिनियरिटी पाहिजे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आता काय अन्याय? एक तर झाला की पहिली त्यांनी नियुक्ती ज्यांची जी कॅन्सल केली ती इतरांबरोबर, तिथे तुम्ही पहिल्या क्रमांकात तुकडी 1मध्ये ते नंबर त्यांचा क्रमांक 1मध्ये तुम्ही पास झाला होता, अनुक्रम नंबर 6 आपला होता आणि त्यामुळे ती पहिली नियुक्ती कॅन्सल केली. ती तुमची चूक त्याच्यामध्ये नव्हती, त्यामुळे ती त्यांचीच चूक होती. त्यामुळे आपली नियुक्ती त्या आदेशाप्रमाणे झाली असती तर त्याप्रमाणे जी सेवा ज्येष्ठता ठरली पाहिजे त्याच्यासाठी आपण एक रिप्रेझेंटेशन करा. त्याबरोबर आपण हे देखील म्हटलेलं आहे, म्हणजे मी पाहिलं की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे आपल्याला इथे जॉईन व्हायला उशीर झाला आणि तुमची सेवा ज्येष्ठता तुम्ही जी पाठवली ती आपण ज्या आदेशाने जॉईन झाला त्या तारखेला लक्षून केलेली आहे. तिथे देखील आपल्यावर अन्याय केलेला आहे. कारण मी मागच्या वेळेला आपल्याला उत्तर देताना मी सांगितलं की ज्या ठिकाणी एखादा कर्मचारी केंद्र शासनाच्या सेवेमध्ये असेल तर त्याला जी जॉईन होण्यासाठी 1 महिन्याची मुदत असते, त्याच्यामध्ये आणखीन 1 महिन्याची मुदतवाढ देता येते. तसा आपण अर्ज केला होता. त्यामुळे आपली सिनियरिटीला निश्चितच आपल्याला न्याय मिळालेला नाही. तेव्हा आपण एक सविस्तर स्पष्टीकरण, रिप्रेझेंटेशन, निवेदन द्या आणि त्या निवेदनामध्ये आपली सिनियरिटी कुठे कशी असली पाहिजे याचा उल्लेख करा. ते नाही झालं तर मग आपल्याला मॅटमध्ये जावं लागेल. आपल्याला याच्याशी आणखी काही असेल तर येत्या सोमवारी मागे जसा फोन केला तसं मला फोन करा, मी अधिक खुलासा करू शकेन. चला प्रश्न क्रमांक 16, हे आरिफ खान नावाचे पोलीस कॉन्स्टेबल आहे. यांनी माझ्याकडे पुष्कळ कागदपत्र पाठवले. मी सर्व कागदपत्र त्यांची वाचली. यांनी काय केलं, यांनी रिक्वेस्ट ट्रान्सफर करून ते इकडे अमरावतीमध्ये आलेले आहेत आणि आता रिक्वेस्ट ट्रान्सफर केल्यामुळे साहजिकच त्यांची जी सेवा ज्येष्ठता आहे ती सेवा ज्येष्ठता त्यांची एफेक्ट झालेली आहे. म्हणजे त्यांच्या सेवा ज्येष्ठता इकडे आल्यानंतर जिथे जे पोलीस कॉन्स्टेबल पूर्वी लागले होते त्याच्या खाली त्यांचं सेवा ज्येष्ठतामध्ये नाव दिलेलं आहे. आता हे केलेलं आहे, याच्यामध्ये शासनाने एक निर्णय केलेला आहे 26 ऑक्टोबर 2017 आणि त्यांनी शासन निर्णयामध्ये जे नियम म्हटलेले आहे त्याप्रमाणेच आपण जेव्हा रिक्वेस्ट ट्रान्सफर केली होती तेव्हा आपण एक संमतीपत्र दिलेलं होतं की माझी सेवा ज्येष्ठता ते कमी होईल, त्याला आपण मान्यता दिलेली होती. त्यामुळे आपली सेवा ज्येष्ठता जी आता ठरवली आहे ती योग्यच आहे. कारण आपल्या जोपर्यंत ते नियम आहेत, ते नियम काही अवैध आहेत असं कुठे कायद्याने ठरवलेलं नाही. आपण एक मला वर्तमानपत्रातला बातमी दाखवलेली आहे, तर कुठल्या तारखेचं वर्तमानपत्र आहे हे ती बातमी ती मला काही कळलेली नाही. त्यामुळे तारीख कळवली आणि त्याचा जर न्याय निर्णय कळला त्याला पाहता येईल. पण आपल्या प्रकरणामध्ये मात्र तरी नियम आहेत, नियमाप्रमाणेच आपली सेवा ज्येष्ठता ठरवली आहेत
आपली सेवा ज्येष्ठता बदली झाल्यानंतर आपल्याला जे पोलीस कर्मचारी असतील त्यांच्या शेवटी आपल्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये दाखवलं जाईल. याला आपली संमती दिलेली आहे. त्यामुळे आपल्यावर काही अन्याय झालेला आहे असा नाही. चला शेवटचा प्रश्न क्रमांक 17 फार महत्त्वाचा आहे सर्वांच्या दृष्टीने. एखादा कर्मचारी दिवंगत होतो सेवेत असताना आणि त्याच्यानंतर मग लक्षात येतं की त्या कर्मचाऱ्याकडून काहीतरी अपाराची रक्कम झाली आहे वगैरे. मग ती वसूल त्यांच्या बायकोला मिळणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनातून वसूल करता येईल का असा या प्रश्नाचा कळ. आणि या संदर्भामध्ये त्यांनी एक न्यायनिर्णय जो मुंबई उच्च न्यायालय दिलेला आहे नागपूर खंडपीठाने, त्या न्यायनिर्णयाची प्रत देखील मागवलेली आहे. तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की आपण जो न्यायनिर्णय मागवला आहे तो मी डाउनलोड केला आहे आणि त्याची गुगल ड्राईव्हवर लिंक अपलोड करून त्या न्यायनिर्णय आपण पहा. पण या संदर्भात न्यायालयाने काय व्ह्यू घेतलेला आहे की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याकडे समजा वसुलीची रक्कम मिळते तर खरोखर ती वसुली देय आहे म्हणजे त्याच्याकडून वसूल करणं आवश्यक आहे, कायद्याने करता येईल का हे ठरवण्याकरता त्या कर्मचाऱ्याला नोटीस दिली पाहिजे. ती नोटीस देता येत नाही आणि म्हणजे किंवा त्याच्यावर नोटीस दिली जरी असेल तर नोटीस देण्यापूर्वी तर त्याचा मृत्यू झाला तर साहजिकच त्याची इन्क्वायरी करता येत नाही आणि म्हणूनच त्याच्याकडून ती वसूल करता येत नाही. मग ती रक्कम कुटुंब निवृत्ती वेतनामधून देखील वसूल करता येत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा निर्णय सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यामुळे संबंधितांनी देखील ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी तो देखील डाउनलोड करून घ्या. मित्रांनो खूपच उशीर झाला पण प्रश्नांची उत्तरं लोक अपेक्षा करतात आणि त्यामुळे माझे उत्तर देण्याची माझी नैतिक देखील जबाबदारी आहे. म्हणून मी जास्तीत जास्त आज 17 प्रश्नांना उत्तर दिलेत. माझ्याकडे प्रश्न आहेत. शक्य असेल तर केव्हा लवकरात लवकर व्हिडिओ करीन, अन्यथा पुढच्या शुक्रवारी निश्चित व्हिडिओ करीनच. आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याकरता मी मगाशी जी पद्धत सांगितली ती अवलंबा तरच आपल्याला सबस्क्राईब करता येईल. अन्यथा सबस्क्राईब कसं करावं यामध्ये आपला गोंधळ उडू शकतो. आता येथेच थांबतो. धन्यवाद.